जालन्यामधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। कार अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। जालन्यातील गाडेगव्हाण फाट्यावर हा भीषण अपघात झाला। भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये कोसळली। या अपघातामध्ये कारमधील 5ही जणांचा मृत्यू झाला। सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। कारसह मृतांना विहिरीमधून बाहेर काढण्याचे काम सुरू होते। मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील राजूर टेंभुर्णी रस्त्यावर गाडेगव्हाण फाट्यावर आज सकाळी 6च्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली। रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये कार कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। चालकाचा कारवरील ताबा सुटून कार थेट विहिरीत कोसळली। विहिरीमध्ये पाणी जास्त असल्यामुळे या 5ही जणांचा गुदमरून मृत्यू झाला। अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत। पोलिसांनी सांगितले की भोकरदन तालुक्यातील कोपर्डा गावातून सुलतानपूरकडे ही कार जात होती। या भरधाव कारने आधी रस्त्यालगत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली। त्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार ही थेट कठडे तोडून विहिरीत कोसळली। मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे। या अपघातामध्ये ज्ञानेश्वर ढकले, पद्मबाई भांबिरे, निर्मलाबाई ढकले, आदिनाथ भांबिरे आणि ज्ञानेश्वर भांबिरे यांचा मृत्यू झाला। अपघातामधील सर्व मृत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळते। दरम्यान घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी आणि अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेतली।